हे एडिटोरियल आले मस्कनगर म्हणून आणि ह्याच्यात काय सांगितलं, जे इलॉन मस्क स्पेसएक्स स्टेशन होतं ना टेक्सास म्हणलं, तर त्याला सिटी म्हणून घोषित केलेलं आहे. स्पेसएक्स सिटी इन टेक्सास हॅज अ मेसेज फॉर अर्बन रिजनरेशन इन इंडिया इन्व्हॉल्व बिग बिझनेस. आणि आपली गव्हर्नमेंट ह्याच्यातून काय शिकू शकते, की नवीन अर्बनायझेशनबद्दल काय शिकू शकते आपले अर्बनायझेशन म्हणजे सिटी, नवीन सिटी बसवणे वगैरे. There is nothing new in entrepreneurs building cities out of their company bases. India has a long list of such townships. आणि नवीन काय नाही, असं जे बिझनेसमॅन सिटीज बसवतात त्यात आपल्या भारतात पण फ्रॉम टाटानगर टू मोदीनगर अँड डझन अदर्स आहेत की ज्यांचं इंडस्ट्रियल बेसिस सिटीमध्ये कन्वर्ट झाला आहे. PSUs all have urban centers that develop and expand around their plants, but dreams of India's urbanization have more fed into a nightmare. लास्टच्या 3 डिकेड्समध्ये भारतात अशी नवीन सिटी कोणती बसली नाही आहे. आणि अर्बनायझेशन करताना गव्हर्नमेंटला पण खूप प्रॉब्लेम यायला तर म्हणजे लवासा सिटी असेल किंवा अजून बऱ्याच जागावर गव्हर्नमेंट ट्राय करते, बट ऑल हॅव गॅट रोल्ड बाय लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्पाईट अर्ली इंटरेस्ट अँड ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनकॉम्पिटन्स. तर एक तर लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट हे पण एक त्याला कारण आहे, दुसरं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनकॉम्पिटन्स तर हे पण कारण आहे. बरेच फील्ड एक्झाम्पल दिले आहेत गव्हर्नमेंटचे सिटी ज्यांनी ट्राय केले बिल्ड करायचे पण नाही बनवू शकले. ह्याच्यासाठी उपाय काय आहे, तर उपाय ह्यासाठी गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट सेक्टरचं कॉपरेशन. तर एकच हे आहे, or private hill station Lavasa got bust, but more about transparency and accountability and an efficiency associated more with private sector than any government ever. तर दोन्ही कोलॅबोरेशन करूनच सिटी चांगली एखादी बसू शकतो आपण.